पाय सांगतील तुमची शुगर वाढत आहे. हे 9 संकेत जाणून घ्या. बहुतेक लोकांना वाटतं की डायबिटीज फक्त ब्लड टेस्टनेच कळते. आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की जोपर्यंत एखादा मोठा आजार समोर येत नाही, तोपर्यंत टेस्ट करण्याचा विचारही करत नाही. पण वास्तव असं आहे की आपलं शरीर खूप हुशार असतं. कोणताही आजार अचानक येत नाही. आपलं शरीर आधीच संकेत देतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हाय ब्लड शुगरचे अनेक सुरुवातीचे संकेत सर्वात आधी आपल्या पायांमध्ये दिसतात. डॉक्टर सांगतात की जेव्हा शरीरात शुगर लेव्हल वाढते तेव्हा त्याचा सर्वात आधी परिणाम नसांवर आणि रक्तप्रवाहावर होतो. कारण पाय हृदयापासून सर्वात दूर असतात. त्यामुळे ब्लड फ्लो आणि नर्व्ह डॅमेजची समस्या तिथूनच सुरू होते. यामुळे पाय सुन्न होणे, जळजळ होणे, सूज येणे किंवा जखमा उशिरा भरून येणे असे संकेत दिसू शकतात. आजपासून एक सवय लावा. दररोज फक्त 30 सेकंद पाय नीट निरीक्षण करा. त्यामुळे सुरुवातीचे संकेत वेळेवर ओळखता येतात आणि मधुमेह गंभीर होण्यापासून टाळता येतो. आता जाणून घेऊया पायांमधील काही महत्त्वाचे संकेत. 1. पायात झिणझिण्या किंवा सुन्नपणा. तुमच्या पायात मुंग्या येतात का? अनेकदा लोक याला बसण्याच्या चुकीच्या पोझिशनमुळे होत असं समजतात. पण जर हे वारंवार होत असेल तर हे पेरिफेरल न्यूरोपॅथीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. रक्तातील जास्त साखर नसांना हळूहळू नुकसान करते. सवय: रोज 20 ते 30 मिनिटे चालणे आणि गोड पदार्थ कमी करणे. 2. पायात जळजळ किंवा उष्णता जाणवणे. पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होत असेल, विशेषतः रात्री, तर हेही गंभीर संकेत असू शकतात. जास्त साखरेमुळे नसा चुकीचे सिग्नल पाठवतात आणि जळजळ जाणवते. सवय: पुरेसे पाणी प्या आणि फायबरयुक्त आहार घ्या. 3. पायांवरील जखमा लवकर भरणे. लहान जखम, चप्पल लागणे किंवा फोड लवकर बरा होत नसेल तर हे धोक्याचे चिन्ह आहे. हे वाढलेल्या शुगर लेव्हलमुळे होते कारण शरीराची हीलिंग क्षमता कमी होते. जर तुम्हाला हवं असेल तर मी उरलेले 6 संकेतही मराठीत पूर्ण समजावून सांगू शकतो. कारण डायबिटीजमध्ये शरीराची हीलिंग क्षमता, जखम भरण्याची ताकद खूप कमी होते. हाय ब्लड शुगरमुळे ब्लड व्हेसल्स आकुंचन पावतात आणि रक्तातील ऑक्सिजन व पोषक घटक जखमेपर्यंत पोहोचत नाहीत, जे ती ब्री करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे दररोज अंघोळ करताना किंवा झोपण्यापूर्वी पायांची तपासणी करा. बोटांच्या मध्येही नीट पहा. कोणतीही लहान जखम त्वरित स्वच्छ ठेवा आणि अँटिसेप्टिक लावा. 4. पायांच्या त्वचेचा रंग बदलणे. हा चौथा संकेत आहे. अनेकदा लोक पायांचा रंग काळा होणे किंवा लाल होणे हे उन्हामुळे किंवा टाईट शूजमुळे झाले असे समजतात. पण अनेक वेळा हे खराब रक्तप्रवाहाचे लक्षण असते. शुगर वाढल्यास रक्तप्रवाह बिघडतो. पायांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त नीट पोहोचत नाही, त्यामुळे त्वचा गडद, लाल, निळी किंवा असामान्य काळी दिसू शकते. उपाय: रोज हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा. 5. पायांची त्वचा खूप कोरडी होणे आणि फाटणे. लोक याला हिवाळ्याचा परिणाम समजतात. पण जर कोणताही मौसम नसताना त्वचा सोलत असेल किंवा टाचा जास्त फाटत असतील, तर हे पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि कमी रक्तप्रवाहाचे लक्षण असू शकते. मधुमेहामुळे शरीरातील ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टमवर परिणाम होतो, जी घाम आणि ओलावा नियंत्रित करते. उपाय: रोज क्रीम किंवा नारळ तेलाने मॉइश्चराइज करा, बोटांच्या मध्ये लावू नका आणि भरपूर पाणी प्या. 6. पाय आणि टाचांमध्ये सूज येणे. कधी कधी थकव्यामुळे सूज येणे सामान्य आहे. पण जर सतत सूज राहते आणि मोजे घातल्यावर खोल खुणा पडतात, तर हे रक्तप्रवाह किंवा किडनी समस्येचे संकेत असू शकतात, जे मधुमेहाशी संबंधित असतात. उपाय: आराम करताना पाय उंच ठेवा, उशीवर
आणि आहारातील मीठ कमी करा. 7. पायात वारंवार वेदना होणे. जर कोणतीही दुखापत नसताना सतत पायात वेदना होत असतील तर हे नसांच्या नुकसानाचे लक्षण असू शकते. दीर्घकाळ शुगर जास्त राहिल्यास नसांमध्ये सूज येते, ज्यामुळे सुई टोचल्यासारखी किंवा करंट लागल्यासारखी वेदना जाणवू शकते. उपाय: रोज सकाळी हलकी स्ट्रेचिंग करा आणि झोपण्यापूर्वी पायांची हलक्या हाताने मालिश करा. 8. पायांमध्ये वारंवार क्रॅम्प्स, आकडी येणे. 8वा संकेत म्हणजे पायांच्या पिंड्यांमध्ये काफ मसल्स वारंवार क्रॅम्प्स येणे. अनेकांना वाटतं की हे थकवा, कमजोरी किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं. पण रात्री झोपेत अचानक तीव्र आकडी येणे हे खराब रक्तप्रवाहाचे लक्षण असू शकते. डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये रक्तवाहिन्या कडक होतात, त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. पायांच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळाल्याने आकडी येते. उपाय: आहारात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमयुक्त पदार्थ घ्या. केळी, हिरव्या पालेभाज्या, चिया सीड्स आणि ड्रायफ्रुट्स. 9. पाय सतत थंड राहणे. हिवाळ्यात पाय थंड होणे सामान्य आहे. पण उन्हाळ्यात किंवा उबदार वातावरणातही पाय नेहमी थंड वाटत असतील तर हा कमजोर रक्तप्रवाहाचा गंभीर संकेत असू शकतो. मधुमेहात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा ब्लॉक होतात, त्यामुळे पायांच्या टोकापर्यंत गरम रक्त नीट पोहोचत नाही आणि पाय थंड राहतात. उपाय: दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावा. महत्त्वाचा सल्ला: आपलं शरीर एक उत्कृष्ट यंत्र आहे जे कोणतीही समस्या येण्याआधी संकेत देतं. जर तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्या पायांमध्ये सुन्नपणा, जळजळ, सूज किंवा जखमान भरणे असे लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका. साधा ब्लड टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणावरहित जीवनशैली अंगीकारल्यास तुम्ही मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींपासून वाचू शकता. निरोगी रहा, तंदुरुस्त रहा.